तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? योगशाली चॅनलमध्ये मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर मल्हार जो आहे तो अप्रतिम जेवणासाठी म्हणजे शेफ शोधत आहे. तर त्याच्या इव्हेंटमध्ये नुपूरचा डबा आलेला असतो आणि त्याची चव मल्हारने चाखलेली असते आणि त्याला त्याच्या आईची आठवण येत असते. तसंच त्याला ते अप्रतिम स्वाद दडलेली जो डबा आहे तो मल्हारला आवडतो आणि इकडे नुपूर जी आहे ती मल्हारच्या इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा भेटली आहे आणि आता मल्हार तिची चव तपासत आहे. तर बघूया आता की नुपूरच्या हाताची अप्रतिम चव पाहून मल्हार तिच्या कौशल्याचा काय निर्णय घेतो ते. तर चला तर मग. तर मल्हार जो आहे तो म्हणत असतो की ती नक्की येणार आणि तिथेच तायडी जी असते ते म्हणत असते की मल्हार, हे काय चाललंय तुझं? मल्हार, मी तुझ्याशी बोलते. तर म्हणतो तायडे, ती येणार. तर तायडी म्हणते की मल्हार, मला तुझं हेच पटत नाही. कुठल्या गोष्टीला किती इम्पॉर्टंट द्यायचा हेच समजत नाही तुला. अरे कशावरून ती मुलगी असेल, तो एखादा पुरुष पण असेल. कुठला तरी एका व्यक्तीसाठी आपला पूर्ण बिझनेस पणाला लावायचं, हा मूर्खपणा नाही तर काय आहे? मला नाही पटत हे. तर मल्हार म्हणतो की तायडे, हे बघ, पुढच्या 1 तासात जर ती डबेवाली नाही आली तर तू म्हणशील ते मी ऐकेन. तायडे प्लीज. तर तायडी जरासे बघत असते तर तो म्हणतो की प्लीज माझं ऐक. आणि तायडी ठीक आहे म्हणते. तोच इकडे नुपूर जी आहे ती फोन लावत असते आणि तर ती कुणाला तरी फोन करून म्हणते की मला थोडेसे पैसे हवे होते, तर तुम्ही मला मदत करू शकता का? तर ती बऱ्याच जणांना फोन करते, पण कोणीही तिला पैशासाठी मदत करत नसतं. आणि इकडे मल्हार जो आहे तो डब्याकडे बघत जी कोणी डबेवाली आहे तिची वाट बघत असतो. तोच तिथे दीप येतो आणि म्हणतो की मल्हार, ती डबेवाली का नसेल आली अजून? तर मल्हार म्हणतो येईल म्हटलं ना. तर दीप म्हणतो येईल, पण कधी येईल? तोच तिथं खानविलकर येतात आणि म्हणतात की तुमच्या शेफची व्यवस्था झाली की नाही अजून? तर मल्हार इकडे तिकडे बघत असतो तर खानविलकर म्हणतात मी काय विचारते तुम्हाला? तर मल्हार म्हणतो मॅम, शेफ मिळाला आहे पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे माझं, मी प्रयत्नच करतोय. तर खानविलकर म्हणतात हे जरा अति होत नाही आहे का? शेफचं राहू दे, जेवणाची व्यवस्था माझी मी करते. तर मल्हार म्हणतो की मॅम, थोडासा वेळ द्या, मी उगाच तिची वाट नाही बघत आहे. तिच्या जेवणाची चव खरंच अप्रतिम आहे. तर खानविलकर म्हणतात की हो, चव नक्कीच तिची चांगली असेल, पण आत्ता ती हजर नाही आहे ना. माझ्या मुलाचं लग्न 4 तासावर आलं आहे. आता तुम्ही शेफची चिंता सोडा. तुमच्या स्टेटसची, करिअरची आणि सुमती इव्हेंटच्या भविष्याची चिंता करा. हां, कारण ते फार काळ टिकणार नाही आहे. रादर मी टिकवून देणार नाही आहे. तर खरंच मंडळी, तुम्हाला असं वाटतं का की जरा मालिकेमध्ये ओव्हरच केलेलं आहे? कारण की लग्न 4 तासावरती आलेलं आहे आणि हे शेफ शोधतायत. म्हणजे थोडंसं इनलॉजिकल वाटतंय ना तुम्हाला पण हे? मला नक्कीच कमेंट करून सांगा की हे तुम्हाला इनलॉजिकल वाटतं की नाही ते. तर इकडे मल्हार जो आहे जरा चिंतेत असतो. तोच दीप पाठीमागून म्हणतो की अरे मल्हार, पण त्या डबेवालीला आठवेल ना की डबा तिच्याकडे नाही आहे म्हणून ते? तो डबा इथेच विसरून गेली आहे, नाहीतर खूप अवघड होईल रे. आणि इकडे नुपूर जी आहे ती खूप अस्वस्थ झालेली असते, कारण की तिला पैशाची जुळणी होत नसते आणि ती म्हणते की मी तावरेला बोलू काय? आता मला तेच करावं लागणार आहे बहुतेक. मी त्यांना रिक्वेस्ट करते आणि बोलते एकदा त्यांच्याशी की यातनं कुठला तरी मार्ग काढूया म्हणून. पण नको वाटतं हे करायला सगळं. तेवढ्यात तिथून एक लहान मुलगी चालत तिच्याकडे येते आणि तिला म्हणते की तर इकडे दीप जो आहे तो मल्हारला म्हणतो की अरे मल्हार, कशाला वाट बघतो आहेस? त्या खानविलकर काय म्हटले आता कळलं ना तुला? आजपर्यंत कोणाची हिंमत नव्हती झाली असं बोलायची. प्लीज ऐक माझं, 1 तास होत आला आहे. नशीब तायडीने सांगितलं म्हणून मी आधीच्या शेफला बोलून ठेवलं आहे. तर मल्हार म्हणतो नाही दीप, मला अजूनही असं वाटतं आहे की ती मुलगी डबेवाली येणारच. असं वाटतंय की ती
कुठल्याही क्षणी इथे येऊन तोच तायडी तिथे येते आणि म्हणते की आता त्याचा काहीही उपयोग नाही आहे. मिसेस खांडकेकर आपलं लायसन रद्द करणार आहे. तर मल्हार म्हणतोय तायडे एवढं सोपं नाही आहे त्यांच्यासाठी. तर तायडी म्हणते की काय सोपं नाही आहे, त्या एक पॉलिटिशियन्स आहेत. बोल ना काय झालं, त्या बाईला एक फोन करण्याचं झालं की झालं. अरे मीडियावाले पण येणार आहे, ती बाई काही गप्प बसणार आहे का? मीडियासमोर बोलणारच ना ती. थोडा तरी विचार कर ना. अरे काकूनी एवढ्या मेहनतीने कष्टाने बिझनेस उभा केला आहे, तो संपण्याच्या मार्गावरती आहे, तुला काही कळतं आहे का? तर तिथे नुपूरजवळ मुलगी आलेली असते. ती म्हणते की ताई काय खायला आहे का, खूप भूक लागली आहे. तर नुपूर म्हणते आहे हं, थांब 1 मिनटं थांब. आणि बॅगमध्ये बघते तर बॅगमध्ये डबाच नसतो. आणि नुपूरला आठवते की डबा तिथेच राहिला. तर ती म्हणते अरे देवा आता. तर नुपूर जी आहे ती विचारच करत असते आणि इकडे मल्हार आणि तायडी बोलत असतात. आता नवीन शेप कसा शोधणार आहोत, 1 तासामध्ये काय काय करणार आहोत. तर नुपूर जी आहे ती सुमिती इव्हेंटच्या इथे येते आणि रिक्षावाल्याला म्हणते की दादा मी 2च मिनिटात डबा घेऊन येते. इकडे दीपसुद्धा म्हणत असतो की अरे मल्हार किती वेळ आपण त्यांची वाट बघायची. तर मल्हार काही कुणाचं ऐकूनच घेत नसतो. तर तायडी म्हणते की अरे मल्हार आम्ही काय म्हणतोय ते ऐकतोयस का? समजा जर ती नाही आली तर आपला बिझनेस संपलाच म्हणून समज. तर मल्हार म्हणतो तायडे नाही संपणार आहे असा बिझनेस. उलट जर ती मुलगी आपल्याला शेफ म्हणून भेटली ना तर आपला बिझनेस अजून जोरात चालेल. आणि मला खात्री आहे की ती डबेवाली नक्की येणार. काहीतरी आहे. तर नुपूर म्हणते की मी यात आजच शपथ घेतली होती की या जागेवरती परत कधीही पाऊल नाही टाकणार म्हणून. आणि आजच परत यावं लागलं इथे. तर नुपूर जी आहे ती जिथे डबा ठेवलेला आहे तिथे जाते तर डबा तिथे नसतोच. आणि डबा कुठे गेला म्हणून शोधत असते. तोच तिला एका ठिकाणी डबा दिसतो आणि ती डबा घेऊन जाणारच तोच मल्हार आहे तो बाहेर येतो. तर बघतो तर नुपूर जी आहे ती डबा घेऊन निघालेली असते. तोच मल्हार जोरात हाक मारतो ए डबेवाली. आणि अशी एक मोठीशी उडी घेऊन मल्हार जो आहे तो नुपूरच्या पाठीमागे पळत आहे. अहो दाखवताना केवढा दाखवला त्यांना, आता केवढा मोठा तो डिस्टन्स, केवढी ती सस्पेन्स, खूप म्हणजे नाही का. तर आता मल्हार आहे तो पळतोच आहे, बघूया आता पुढे. आणि मल्हार जो आहे तो पाठीमागून पळत येत असतो. तोच नुपूर इकडे तिकडे बघण्याच्या नादात तिचा पाय अडखळतो आणि मल्हार जो आहे तो तिला एका हाताने धरतो. तोच एक बटन दबतं आणि वरून फुलं सगळी पडायला लागतात आणि खूप असं फिल्मी असं त्या दोघांचं एकत्र आलेलं असं दाखवलेलं आहे. फिल्मी वगैरे दाखवलंय, मस्त दाखवलंय. पण मला त्यांचं गाणं खूप छान वाटलं तुझ्या सोबतीने या सिरियलचं. तर या दोघांची पुन्हा एकदा भेट झालेली असते आणि त्यांना आठवतं की आपण कसं भेटलेलं असतं ते. तोच नुपूर म्हणते की तुम्ही. तोच मल्हार म्हणतो की तुम्ही तुम्ही इथे काय करताय? नेमका मी कुठल्या तरी गडबडीत असतो आणि तुम्ही तुम्ही माझ्यासमोर येऊन थांबतात. तर आता हा डबा घेऊन तुम्ही कुठे चाललाय? तर नुपूर म्हणते की हा डबा माझा आहे, मीच ठेवला होता, तो घेऊन चालली आहे आता. तर मल्हार म्हणतो 1 मिनिट, कशावरून तुमचा हा डबा आहे? तर नुपूर म्हणते आणि कशावरून म्हणजे? 1 मिनिटं, तुम्ही सगळे हे प्रश्न मला का विचारताय? मुळात तुम्ही कोण आहात? तर मल्हार म्हणतो की मी मल्हार खानवेलकर. तोच तिला तिच्या फ्रेंडने म्हणजे कोमलने सांगितलेलं असतं की तिथे एक मल्हार खानवेलकर नावाचा प्राणी असेल तर त्याला अजिबात भेटायचं नाही किंवा त्याच्याकडे बघायचं नाही म्हणून. वाघोबा आहे तो, वाघोबा. तर नुपूर म्हणते वाघोबा. आणि मल्हार म्हणतो काय काय म्हणालात? तर नुपूर म्हणते की नाही काही नाही सॉरी, ते सुमती इव्हेंटचे तुम्हीच मालक आहात ना? तर मल्हार म्हणतो हो. तर नुपूर म्हणते सॉरी सर उगाच माझ्यामुळे. तर मल्हार म्हणतो ते सगळं सोडा, मला सांगा हा डबा तुमचा आहे? तर नुपूर म्हणते हो हो तो माझाच डबा आहे, का काय झालं? तर मल्हार म्हणतो की मग तुमचा डबा इथे काय करतोय? तर नुपूर म्हणते की ॲक्च्युली मी इथे आले होते आणि चुकीच्या व्यक्तीने मला. तोच मल्हार म्हणतो ओके दिस ओके,
चुकीच्या व्यक्तीने चुकीचा पत्ता दिला, त्यामुळे डबा इथे आला. पण कशावरून हा डबा तुमचा आहे? काय पुरावा आहे की हा डबा तुमचा आहे म्हणून? तर नुपूर म्हणते की हा काय प्रश्न आहे? हा माझाच डबा आहे. माझा व्यवसाय आहे क्लाउड किचनचा. तर उघडून बघा, याच्यामध्ये डाळ, भात, खोबऱ्याची चटणी, पुरणपोळी. तर मल्हार म्हणतो आणि वांग्याची भाजी. तर नुपूर म्हणते हो, वांग्याची भाजी. तर नुपूर म्हणते तुम्हाला कसं माहीत? तर तुम्ही माझा डबा उघड. तर मल्हार म्हणतो की हो, मी तुमचा डबा खाल्ला. तर नुपूर म्हणते की तुम्ही डबा माझा खाल्लात? तर हो, मी खाल्लं यातलं जेवण. पण म्हणून काय झालं? हा डबा तुमचा आहे. तर नुपूर म्हणते की हे बघा, तुम्ही आता खूप करताय. तर मल्हार म्हणतो की या डब्यातलं जेवण कोणी बनवलं? तर नुपूर म्हणते की यातला हा डबा माझा आहे, तर यातलं जेवणही मीच बनवलं असेल ना? तर मल्हार म्हणते की काय पुरावा आहे तुमच्याकडे? तर प्रेक्षकांनो, नुपूर थोडीशी वैतागते आणि म्हणते की मला माहीत नाही की तुम्ही हे कशासाठी विचारताय आणि तुम्हाला कशासाठी हे पुरावे हवे आहेत. पण पुरावा नाही म्हणून खऱ्याचं खोटं होत नाही. सत्याला प्रमाणाची गरज नाही. तर नुपूर म्हणते की प्रमाण तोच. मल्हार म्हणतो की आणि मला प्रमाण हवं असेल तर? तर नुपूर म्हणते की प्रमाण? थोड्यात नुपूर म्हणते एक मिनिट, तुम्ही इकडचे बॉस असाल, तुम्ही माझे बॉस नाही आहात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाची उत्तरं मला देणं बंधनकारक नाही आहे. तर मल्हार म्हणतं की माझ्याकडे तुमच्यासाठी एक काम आहे. जर तुम्ही हे सिद्ध केलंत की हा डबा तुमचा आहे आणि हे जेवण जर तुम्ही बनवलं असेल तर तर माझ्याकडे तुमच्यासाठी काम आहे. तर नुपूरला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात की चावरेनं 7 PM टायमिंग दिलेलं आहे 15 लाखाचं ते. तर नुपूर जी आहे ती पाठीमागे वळून मल्हारला म्हणते काम आणि मल्हारकडे परत येते. तोच तिला एक फोन येतो आणि फोन इशूचा असतो. इशू इकडे काय झालेलं आहे ती नुपूरला सांगत असते. तर ईशा म्हणते की तू इथं ते चिंगम अंकल आलेले आहेत. तर नुपूर म्हणते की कोण? चावरे. ते खूप ओरडतात आणि आजीसुद्धा घाबरली आहे. तोच इकडे जो चावरे आहे तो दादाला म्हणत असतो की माझ्याकडे पैशाचं झाड नाही आहे. आणि इथून सगळं नुपूर ऐकत असते आणि आई जी आहे ती घाबरलेली असते. आणि चावरे म्हणतोय पण मला माझे पैसे वेळेत नाही मिळाले ना, तर मी कोर्टात जाणार नक्की. अरे मी अडचणीत आहे यार. आणि दादाला म्हणतो की मी अडचणीत आहे आणि अडचणीत असल्यावर मला कोणताही पर्याय नसतो. तर दादा जो आहे तो म्हणतो की हो, पण थोडी मुदतवाढ दिली तर बरं होईल. तर चावरे जो आहे तो ओरडून म्हणतो की अरे किती मुदतवाढ द्यायची तुला? तोच नुपूर जी आहे ती म्हणते इशूला की त्या काकांना फोन दे बरं. तर इशू म्हणते की त्या चिंगम काकांना? तर नुपूर म्हणते हो, त्यांनाच. तोच पाठीमागे दीप जो पळत आहे तो पळत मल्हारकडे येतो आणि म्हणतो की दीप म्हणतो की आली का ती मुलगी? तर मल्हार म्हणतो हो. तर मग दीप जो तिच्याकडे बघून म्हणतो हीच का ती शेफ? तर नुपूर जी आहे ती चावरेला म्हणते की वकील साहेब, मी तुम्हाला म्हणाले होते ना तुमचे पैसे देईन म्हणून. तर चावरे म्हणतो की हो. तर नुपूर जी आहे ती म्हणते की मग तुम्ही घरी येऊन त्रास का देताय? तर चावरे जो आहे तो म्हणतो मी मी कधी त्रास दिला तुमच्या घरातल्यांना? माझं कसं आहे नुपूरजी, मी ना कायद्याने वागतो, बाय लॉ. कायद्याच्या बाहेर मी जातच नाही. तोच इकडे तायडीसुद्धा मल्हारला शोधत आलेली असते. तर ती तिथे नुपूरला बघते आणि म्हणते की हिने मला बघता कामा नये आणि या मल्हारने हिला सिलेक्ट करणे कामा नये. तर चावरे म्हणतो की आज 7 PM पर्यंत मला माझे पैसे मिळायला हवेत हां, नाहीतर मी थांबतो इथेच. आणि म्हणतो की फोन कट करतो आणि म्हणतो की बिचाऱ्या नुपूरजी किती दिवस अशा खोट्या आशेवरती राहणार आहेत काय माहिती. तोच आई ज्या आहेत त्या म्हणतात की नुपूर कधीही खोटा शब्द देत नाही. तोच इकडे मल्हार जो आहे तो ओ डबेवाली म्हणून हाक मारतो.
तोच नुपूर मागं फिरते आणि म्हणते, नुपूर नुपूर सावंत. तर मल्हार म्हणतो की बरं ठीक आहे, मी पुन्हा एकदा विचारतो, या डब्यातलं जेवण तुम्ही बनवलं आहे. जर तुम्ही सिद्ध करू शकलात तर माझ्याकडे तुमच्यासाठी हेड शेफची जागा आहे, ती तुमची, आणि वर पैसेसुद्धा. तर नुपूर म्हणते की पण पण मी हे सिद्ध कसं करू? तर मल्हार म्हणतो की पुढच्या 15 मिनिटात मला तुमच्या डब्यातली जी हिरवी चटणी होती ती बनवून दाखवायची, आणि ती तशीच्या तशी बनवून दाखवायची. आणि जर चटणी तशीच्या तशी बनली तर हेड शेफची जागा तुमची. तर नुपूर जी आहे ती विचारच करत असते की चावरे म्हणत असतो की 7 PM पर्यंत त्याला पैसे हवे आहेत ते. तर नुपूर विचार करत असते. तर मल्हार म्हणतो की ओके, या डब्यातलं जेवण तुम्ही नाही बनवलं, तर मग कोणी बनवलं ते सांगा मला. काही हरकत नाही, ज्या माणसानं हे जेवण बनवलं आहे मला त्याचा नंबर द्या, हवं तर मी तुम्हाला कमिशन देतो, पण प्लीज लवकर सांगा, माझ्याकडे वेळ नाही आहे. तोच नुपूर म्हणते की किचन कुठे आहे? आणि नुपूर जी आहे ती किचनकडे येते आणि चप्पल काढून आत येऊन बघत असते. तर तिकडून मल्हार आणि दीपसुद्धा येत असतात. तर नुपूर जे आहे ते किचनकडे बघतच म्हणत असते की चप्पल जे आहे ते शूज बाहेर काढा म्हणून, प्लीज. तर नुपूर त्या दोघांकडे बघते आणि म्हणते की सॉरी, पण अन्न हे अन्न हे परब्रह्म आहे, आणि आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये देवाचं स्थान दिलं आहे. मग स्वयंपाकघर म्हणजे देवघरच झालं ना. आणि देवघरात कोणी चपला घालून येतं का? त्यामुळे प्लीज. तोच मल्हार जो आहे, जे की कोणाचं काही ऐकत नसतो, तो चप्पल काढून आत येतो. तर मल्हार जो आहे तो म्हणतो, दीप मॅडमना हँड ग्लोव्ज दे. तर नुपूर म्हणते, ग्लोव्ज कशाला? मी हाताने जेवण बनवलं तर ते तुम्हाला चालेल का? तर मल्हार म्हणतो की इथले काही नियम आहेत. तर नुपूर म्हणते की पण हाताची चव जेवणात कशी उतरणार? म्हणजे सर, तुम्हाला माझ्या जेवणाचा डबा जो आवडला त्याची चव हवी असेल तर ते जेवण बनवताना सुद्धा मी ग्लव्ज नव्हते वापरले. तर नुपूर म्हणते की करू सुरू. तर मला म्हणतो युअर टाईम स्टार्ट नाव. आणि नुपूर इकडे तिकडे बघते आणि नारळ घेते आणि जोरात फोडते आणि ती चटणी बनवत असते. तोच मल्हार आणि दीप ती काय करत आहे ती बघत असतात. तोच नुपूर जी आहे ती त्यांच्याकडे कावऱ्या नजरेनं बघते. तर ते दोघंजणं दुर्लक्ष करून इकडे तिकडे बघायला लागतात. तर नुपूर जी आहे ती पुन्हा चटणी बनवायला घेते. इकडे तायडीचे बाबा तायडीला म्हणत असतात की जर मल्हारला कळालं की त्या पोरगीने तुझा अपमान केला आहे तर तो कंपनीच्या आसपास पण तिला भरकून देणार नाही, बाहेरच्या बाहेर हकवेलेल. तोच मल्हार आहे तो दीपला म्हणतो की तू बाहेर जाऊन तयारी कर, मी इथे थांबतो. आणि दीप ठीक आहे म्हणून निघून जातो. तोच नुपूर जी आहे ती पाया पडते गॅसच्या, आणि हे मल्हार बघतच बसलेला असतो. तोच मल्हार तिच्याकडे त्यानं म्हणतो, ओ डबेवाली. तर सॉरी नुपूर, 15 मिनटं होत आली, झाली चटणी तयार? तर नुपूर म्हणते होत आली आहे, पूर्ण कुठे झाले आहे. तोच नुपूर चटणी तडका देते आणि मल्हारला ठसका लागतो. तर नुपूर म्हणते की सर, तुम्हाला तर ठसका लागला आहे, तुम्ही बाहेर जाता का? नाहीतर तुम्ही सर पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. तर मला म्हणतो इट्स ओके. तर इकडे तायडीचे बाबा जे आहेत ते म्हणत असतात तायडीला की तू तिला कशाला आत येऊन दिलंस, तिला बाहेरच्या बाहेर का नाही हाकलवलंस? तर तायडी म्हणते की तेच करायचं होतं मला, गरज आहे म्हणल्यावरती गाढवाचे सुद्धा पाय धरावे लागतात. तर तिचे बाबा म्हणतात, तायडे काळजी घे बरं का, असं नको व्हायला की तू गाढव होऊन जिचे पाय धरायला जाशील आणि ती वाघीण निघेन, हां, आणि वाघिणीच्या जबड्यात अडकल्यावर काय होईल हे मी तुला वेगळं सांगायला नको.
तर तायडी वडिलांकडे रागात बघते, तर ते गप्प होतात आणि इकडे मल्हारला ठसका लागलेलाच असतो. तर मल्हार म्हणतो की तिथे नुपूर जी आहे ती तडका दिलेला असते, त्यातली मिरची बाजूला काढत असते. तर मल्हार म्हणतो की "तू मला मिरची बाहेरच काढायची होती, तर त्यात घातलीच कशाला?" तर नुपूर म्हणते की जेवणात असो किंवा आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झालेला चालत नाही. नाहीतर ती चव तरी बिघडते किंवा आपल्याला त्याचा आनंद लुटता येत नाही. स्पेशल चव अशीच नाही म्हणत सर. तर नुपूर म्हणते की "सर, तुम्ही माझं ऐका. तुम्ही घोटभर पाणी प्या, म्हणजे तुमचा ठसका थांबेल." आणि मल्हार तिथलं पाणी पितो. तोच मल्हार घड्याळात बघतो, तर टायमिंग झालेलं असतं आणि मल्हार म्हणतो "झाले 15 मिनिट." तोच नुपूर ती चटणी घेऊन त्याच्याकडे येते आणि चटणी पण झाली आहे म्हणते. तोच मल्हार जो आहे तो चटणी चाखतो, तर त्याला ती जी चव असते तीच चव पुन्हा एकदा जाणवते की तीच चव आहे आणि त्याला त्याच्या आईची पुन्हा एकदा आठवण होते. तर मल्हारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर नुपूर म्हणते की "काय झालं सर? चटणी तिखट आहे का?" तर मल्हार म्हणतो की "नाही." तर नुपूर म्हणते "मग सर काय झालं मग?" तर मल्हार म्हणतो की "दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस." तर नुपूर म्हणते की "सर, मी चटणीबद्दल तर विचारूच शकते ना, कशी झाली आहे चटणी? आवडली का तुम्हाला? मुळात ओळख पटली का?" नुपूर म्हणते. तर मल्हार म्हणतो की "तुम्ही पुढची तयारी करायला घ्या. मी मेनू कळवतो तुम्हाला." तर नुपूर म्हणते की "म्हणजे सर, तुम्हाला चव आवडली?" तर मल्हार म्हणतो की "हो, चव आवडली आणि पटलीसुद्धा." तर नुपूर आनंदात "थँक सो मच सर" अशी म्हणते बरं काय. तर इकडे दीप जे काही घडलेलं आहे तो तिच्या बहिणीला सांगत असतो. तर तिची बहीण म्हणत असते की "आणि दादाने शूज काढले?" तर तिची बहीण आहे ती म्हणते की "अरे, मला वाटलं की ही दादाच्या परीक्षेला घाबरेल म्हणून." तर तोच दीप म्हणतो की "अगं, अगं ती परीक्षा देते की मल्हारची परीक्षा हेच कळत नाही आहे." तर ती म्हणते की "ओ माय गॉड, त्या मुलीला भेटलंच पाहिजे." तोपर्यंत ती म्हणतो की "अगं जा, जा तिला भेटून ये." आता इकडे नुपूरच्या हातून म्हणजे मल्हारच्या हातून चटणी पडणार, तोच नुपूर सावरते. तोच मल्हार बघतो की तिच्या हाताला भाजलेलं आहे म्हणून. तर मल्हार म्हणतो की "मी म्हणालो होतो ना तुम्हाला की ग्लोव्ज घाला म्हणून. चटका लागला ना हाताला?" तर नुपूर म्हणते की "चटका माझ्या हाताला लागला आहे. माझ्या जिद्दीला नाही लागलेला आहे." आणि उद्याच्या भागात तायडी जी आहे ती मल्हारला म्हणते आहे की "तू एका चटणीवरती तिचा डिसिजन घेतला आहेस, पण तिने 300 लोकांचं जेवण कधी बनवलं आहे का? मोठी रिस्क आहे असं नाही का वाटत?" आणि मल्हार पण थोडासा म्हणजे टेन्शनमध्ये आलेला आहे. आणि इकडे नुपूर जी आहे तिला सगळेजण येऊन प्रश्न विचारत आहेत की "हे किती घेऊ, ते किती घेऊ?" तोच नुपूर जी आहे तिथून पळून निघालेली आहे. तर मंडळी, उद्याचा भाग बघण्यासाठी खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्कीच सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.